रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। नव्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद, वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील। वस्त्रोद्योग महासंघाचे राज्याध्यक्ष अशोकराव स्वामी यांचेकडून स्वागत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगासाठी भरघोस तरतूद केली असल्याने या अर्थसंकल्पाचे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी स्वागत केले आहे। ते पुढे म्हणाले की वस्त्रोद्योगासाठी ही तरतूद वस्त्रोद्योग व्यवसाय सुधारण्याबरोबर संपूर्ण क्षेत्राला कार्यक्षमतेला, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक उन्नतीकरणाला प्रोत्साहन देणारा आहे। मात्र सध्या यंत्रमाग धारकांना व्याज सवलत आणि साध्या यंत्रमाग धारकांचा दर्जा वाढवणे यासाठी 1000 रुपयांची तरतूद करून सदर योजना जिवंत ठेवली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून या हेडवरती अधिकची निधीची तरतूद करून शासनाकडून वाढवून घेणे आवश्यक आहे। तसेच सहकारी सूतगिरण्यांना पुनर्वसन कर्ज मंजूर करणे या हेडवरही 1000 रुपये तरतूद करून ही योजना जिवंत ठेवली आहे। यासाठी अधिकचा निधी मिळवण्यासाठी वस्त्रोद्योग महासंघ प्रयत्नशील आहे। साखर उद्योगाप्रमाणे वस्त्रोद्योगालाही अधिकचा निधी मिळवण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना उठाव करावा लागेल असे मतही अशोकराव स्वामी यांनी व्यक्त केले।